एन्थुझियाझम. मी माझ्या करिअर मध्ये अशा किती साऱ्या लीडर्सला बॅक केलं हु वर नॉट एन्थुझियास्टिक. आय एम टेलिंग माय एक्सपिरियन्स. त्या व्यक्तीमध्ये सगळं काय होतं. ही वॉज हॅव्हिंग कॅपॅबिलिटीज, कॉम्पिटन्सीज, एव्हरीथिंग. वन थिंग विच वॉज मिसिंग फ्रॉम हिज बॉडी लँग्वेज वॉज एन्थुझियाझम. आणि फक्त एन्थुझियाझम नसल्यामुळे चांगले लोक आय सॅक्रिफाईस्ड फॉर दॅट पर्सन. का? कारण ज्यावेळेस तुम्ही ऑफिसेस मध्ये एंटर होतात, डोंट फॉरगेट यू हॅव द बॅज नाव. ही बॅज लावली ना आपण आता, म्हणजे यू आर डिफरंट, राईट? आयडी कार्ड्स एव्हरीबडी इज विअरिंग, बट दिस बॅज सेज यू आर इन द लीडरशिप रोल, यू आर इन द लीडर्स टीम. आता काही लोक ऑफिसेस मध्ये आल्यानंतर चेहरे उदास पडलेले, मुरझाए हुए असे काहीतरी ऑफिसेस मध्ये येतात, आणि बाकीचे लोक चांगले लीडर्स कसे येतात ऑफिसमध्ये? विथ एन्थुझियाझम येतात. ज्या लोकांमध्ये एन्थुझियाझम नसेल, फॉरगेट अबाउट इम्प्लिमेंटेशन, होगाही नाही. सो तो पहिली पायरी स्पेशली सेल्स मध्ये तर खूप इम्पॉर्टंट आहे एन्थुझियास्टिक राहणं. HR मध्ये, रिक्रुटमेंट मध्ये आय कॅन अंडरस्टँड यू आर कंटिन्युअसली ऑन कॉल. प्रत्येक कॉल मध्ये एन्थुझियास्टिक राहणं. मैम आप सारे OM को हैंडल करते हो, इट इज वेरी इंपॉर्टेंट टू हैव दैट एंथुजियाज्म. यू एग्री विथ मी, राइट? रफीक सही है, अंकुश सर सही है, आकाश सर इज एंथुजियाज्म, राइट? बट व्हाट हैपेंस, एंथुजियाज्म ये कभी कभी नहीं आता है चाह के भी, नहीं आता है चाह के भी. वी वांट टू फील एंथुजियास्टिक, लेकिन हम कर नहीं पा रहे. वी आर नॉट एबल टू फील द एंथुजियास्टिक. तो क्या करेंगे? आता समजा सुषमा गेली परवा ऑफिसला, आणि जाता जाता तिचं PMT मध्ये एखाद्यासोबत भांडण झालं. ठीक आहे, जागेवर न झालं, तो लेडीज सीटवर बसला होता, आणि सुषमा म्हणते अरे हे तर लेडीज सीट आहे. तो म्हणतोय की नाही, मी उठणार नाही मॅम, मला बसायचंय. जे काय झालं, भांडण झाले, आणि सुषमा ऑफिसला आली. आता सुषमा अंडरस्टूड इन द मीटिंग टू बी एन्थुजियास्टिक, बट व्हॉट हॅज हॅपन? येता येता रस्त्यामध्ये भरपूर सारे ट्रिगर्स आले, आणि त्या ट्रिगर्समुळे ती एन्थुजियाझम विसरली, आणि आल्या काय झालं? मूड ऑफ, चेहरा पडलेला. मग काय होतं? टीमचा मोराल अशा लोकांकडे बघून वाढतो का डाऊन होतो? डाऊन होतो. मग अशा व्यक्तीला एन्थुजियास्टिक जर राहायचं असेल, सुषमा काय करावं लागेल? वाटत नाही, आतमधून नाही वाटत आहे, आजारी वाटतंय, डाऊन वाटतंय, एन्क्वायरी घ्यावायची नाही वाटत आहे, कॉल करावा असं नाही वाटत आहे. चुकीच्या माणसाकडे बघितलं, तिथं ऑलवेज एन्थुजियास्टिक आहे. राजा काय करायचं अशा वेळेस? काय करायचं? ऍक्टिंग करायची. एक्झॅक्टली, आपल्याला एन्थुजियास्टिक राहण्याची ऍक्टिंग करावी लागेल.